नमस्कार. नमस्कार. सर, काय नाव आहे आपलं? दिनकर दास कडाळे. आपण कुठून आलात? बोरखेडी, चिंच, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना, महाराष्ट्रमधून आलो. आपला व्यवसाय काय आहे? व्यवसाय माझा शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 12/4/2017 संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? एकमेव माझी भक्ती मी वैष्णव संप्रदाय म्हणजे पांडुरंग परमार्थ विठ्ठलाचा भगत होतो. आणि विठ्ठलाची भक्ती करता करता माझे जे मानलेले गुरुजी होते त्या गुरुजीच्या संदर्भात मी दिंडीमध्ये माझा सहभाग होता. दिंडीमध्ये पायी चालत जाणे, तिकडून आता बसनं येणे आणि हरिपाठ काकड आरती हे नित्यनियमाने करणे, आळंदीला जाणे, तिथून नाहीतर पैठणला जाणे एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी, ते पण पायी चालत जाणे आणि पायी तिकडून आता बसणं येणे. बस ही भक्ती मी पूर्वी करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण वारकरी संप्रदायाची जी भक्तिविधी आहे प्रामुख्याने विठ्ठलाला आपण परमेश्वर मानत होते आणि त्यांचीच भक्तिविधी करत होतात. महाराष्ट्रामध्ये आज तमाम जनता याच गोष्टीवर विश्वास ठेवते आणि विठ्ठल भक्ती करून आपला परमार्थ साधतात. तर आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात का गेलात? विठ्ठल भक्ती करीत असताना मला टी व्हीचा आणि टी व्हीमध्ये सत्संग बघण्याचा अतिशय छंद होता. आणि सत्संगच्या शिवाय मी दुसरा कोणता कार्यक्रम बघत नव्हतो. तर बघत असताना चॅनल चाळत घेत असताना एका कोण्यातरी एका चॅनलवर संत रामपालजी महाराज यांचा सत्संग चालू असायचा. तर मी विचार करायचो, सगळ्या महाराजांच्या समोर नाना तऱ्हेचे फुलांच्या माळा पडलेल्या आहेत. इकडून लोटगादी आहे, तिकडून लोटगादी आहे, पाठीमागं गादी आहे, कपाळाला चंदनाचा वगैरे कशाचा तरी पट्टा लावलेला आहे, गंध हे सगळं, समय आरत्या लावलेल्या आहेत. आणि हे संत रामपालजी महाराज फक्त एका खुर्चीवर बसलेले आहेत, साधारण खुर्चीवर, आणि ते खुर्चीवर बसून बोलतात. आणि बोलताना इतकं म्हणजे उच्च कोटीचं ज्ञान सांगतात. मग मी हळूहळू ते बाकीचे चॅनल बंद करत चाललो आणि बस माझा नित्यनियम शेतातले कामं धंदे करून जरी आलो की बस टी व्ही चॅनल लावलं की संत रामपालजी महाराजाचाच मी चॅनल रिमोटनं ते लावायचं, सुरू करायचं. सुरू झाल्याच्यानंतर बस तेच ऐकत राहायचो. तेच ऐकता म्हणजे मला सरासरी भगतजी 2006 तेव्हापासून मी टी व्हीला संत रामपालजी महाराजाला मनोमन जुटलेलो आहे. परंतु मला हरियाणाला कसं पोहोचावं हे मला माझ्या ठिकाणी संकट पडलं होतं की महाराष्ट्र सोडून बाहेर न गेलेला माणूस एकदम हरियाणाला कसा जाऊ शकेल. तर ते सत्संग ऐकत असताना त्याच्यावर मोबाईल नंबर येऊ लागले. मग ते एक मोबाईल नंबर मी माझ्या मोबाईलमधून दाबल्याच्यानंतर मग त्या तिकडच्या एका ग्रस्ताने मला बोलले, तुम्ही कुठून बोलता? म्हणलं मी महाराष्ट्रातून बोलतो. आणि म्हणे तुम्हाला जर पुस्तक हवं असेल ज्ञानगंगा तर तुम्ही एक मेसेज टाका आणि मेसेज टाकले की तुम्हाला घरपोच पुस्तक पोचून जाईल. मला ठीक आहे. मग मी त्या नंबरवर मेसेज टाकला तर माझ्याकडून 2दा बटन दाबलं गेलं. 2दा बटन दाबल्यावर ते 2 पुस्तक मला ज्ञानगंगा आले. 8 दिवसाच्या यानं आले ते. 8 दिवस नंतर 2 आल्याच्या नंतर मी एक पुस्तक माझ्या मित्राला दिलं आणि एक ज्ञानगंगा पुस्तक मी स्वतः त्याचा अभ्यास करत बसलो. म्हणजे नेहमी मी माझ्या कामाचा वेळ पाहून ते पुस्तक वाचत राहायचं. सृष्टीरचनेपासून माझी सुरुवात झाली. तर सृष्टीरचनेपासून तर माझी इतके डोळ्याची झापड उडाली सरजी की मलासुद्धा समजेना की हे ज्ञान आतापर्यंत होतं कुठं. आणि आपण आजपर्यंत इतके भक्ती केल्या, इतके नाना तऱ्हेचे देवायला जाऊन सरी कुठं नारळ चढव, कुठं
अगरबत्ती चढव, कुठं पानफूल चढव, पण इथं या संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमध्ये कुठं कशाचीच गरज नाही. खाली मंत्रजाप करणे आणि त्या मंत्रजापाच्या माध्यमातून आपल्याला काय लाभ आपल्या मनामध्ये जी शंका असेल त्या शंकेचे निरसन हे संत रामपालजी महाराज करतात. तर आजपर्यंत आपल्याला कुठला लाभ मिळाला नाही, काय नाही. तर मग मी काय केलं, संत रामपालजी महाराजाला शिष्य बनायचं आपल्याला, संत रामपालजी महाराजाचे. तर मग आता काय करावं बुवा. मग मी जालन्याला माझ्या मोबाईलवरून फोन लावला. तर त्यांनी मला विचारलं की काय 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 तुमची इच्छा काय आहे. म्हटलं बुवा मला हरियाणाला मी जाऊ शकत नाही, पण मला असं सांगितलं म्हणलं तिकडून की जालन्याला नाम देण्याची व्यवस्था चालू झालेली आहे. तर हे खरं आहे का. म्हणे हो, तुम्ही या म्हणे. तर मी लगेच मोटरसायकल काढली. माझं गाव इथून 70 किलोमीटर आहे. तर मी जालन्याला आलो. जालन्याला आल्याच्यानंतर मला त्यांनी नामदीक्षा देण्याची व्यवस्था केली. मी नामदीक्षा घेऊन घरी पोहोचलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत हे सर्वप्रथम आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघितले. त्याचप्रमाणे त्यांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे हे सुद्धा आपण मागवलं. ते जे ज्ञान आहे ते आपल्या हृदयाला भालं आणि आपल्याला खरंच संत रामपालजी महाराजांची ओढ निर्माण झाली आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करून संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा जालना येथे जाऊन घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात, त्यांची गुरुमंत्र घेतली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत. लाभ सांगायचे झाले ना सरजी, तर माझी प्रकृती सर्वसाधारण पहिल्यापासून चांगली आहे आणि माझी प्रॉपर्टीसुद्धा पहिल्यापासून चांगली आहे. मी परमात्माला काहीच मागितलेलं नाही. पण जे जे इच्छी प्राणी ते ते पूर्वी चक्रपाणी या उक्तीप्रमाणे माझ्या मनात जे असेल, मी मनातल्या मनात जे परमात्माला मागितलं ते मला बरोबर दिलं, वेळेचे वेळी दिलं आणि आज पण देतात. आणि याच्या अगोदर जी भक्ती करत होतो त्या भक्तीमध्ये मला मी काही चांगलं काम करायला गेलो तर ते माझ्याच्यानं उलटंच होत होतं. पण सद्गुरू रामपालजी महाराजांचं नामदीक्षा घेतल्यापासून माझे कामं सगळे सोयीचे होतात. काही दिक्कत नाही, काही परिणाम नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपण जी काही इच्छा करतात, जी काही मनोकामना करतात ते संत रामपालजी महाराज आपली वेळेस पूर्तता करतात. तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही शारीरिक स्वरूपात किंवा काही आर्थिक स्वरूपात किंवा काही आपल्याला काही व्यसन वगैरे असं काही होतं का आणि त्यातून आपल्याला काही संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेने काही राहत मिळाली का. हो, मला बिडी, सिगारेट, तंबाखू हे व्यसन होते आणि हे व्यसन माझे नामदीक्षा घेतली त्या क्षणापासून कुणीकडे गेले तेव्हापासून तर मला त्याचा काही थांग आणि पत्ताच नाही. आता या घडीला मला कुठलंच व्यसन नाही आणि काहीच नाही. याच्या अगोदरच्या भक्तीमध्ये होतो तर बऱ्याच वेळेस कोण्या देवाला व्यसनं वाहिले असेल, कोण्या महाराजाजवळ जाऊन त्यांना विधी घेऊन सनी महाराजाला सांगितलं असेल की बाबा माझं व्यसन सुटू द्या, परंतु मला कुठलाच गुण आलेला नाही. पण हे ज्या क्षणाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, नामदीक्षा घेतल्याच्यानंतर जेच त्या मंत्रावर जोर दिला तर मंत्र 108 तर कंपल्सरी, पण दिवसभर माझ्याच्याने जेवढे होतील तेवढे मी घेत राहिलो. मंत्राचा जप करीत राहिलो. जप करत असताना माझे व्यसन काय, पण शारीरिक व्याधी कुठं मोठं मला कधीमध्ये चमक निघायची माझ्या हृदयामध्ये, तिचा पण थांग पत्ता लागला नाही. आजपर्यंत कधीच नाही मला तसं काही झालं. हृदयामध्ये माझ्या चमक निघत होती कवा मावा, तेवढं काही जास्त काही प्रॉब्लेम नव्हता. पण तरी पण ते परमात्माला शरण गेल्यापासून कुणीकडे गेली माझी व्याधी ते मला काही थांग पत्ता लागला नाही. आणि आजपर्यंत मी सुदृढ आहे आणि सगळे माझे मुलं, नातू, पंतू सगळे माझे अगदी बिनरोग आणि कोणती शारीरिक व्याधी कोणालाच नाही, असं माझं सगळं घराणं आजपर्यंत तागायत परमात्माच्या दयेनं, सद्गुरू रामपालजी महाराजाच्या कृपेनं अगदी चांगल्या तऱ्हेने नांदत आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आज आपण व्यसनमुक्त झाला आहात आणि जी काही शारीरिक पीडा होती त्यातून सुद्धा आपल्याला आराम मिळाला आहे आणि आज आपण सुखी आणि समृद्ध असं आयुष्य आपल्या सहपरिवार आज आपण
नांदत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे भाविक आहेत, जे परमार्थ शोधत आहेत, परमेश्वराची खोज करत आहेत आणि परमेश्वर कोण आहे या गोष्टीसाठी ते आपलं आयुष्य वेचत आहेत, तर अशा सर्वांना आपण काय संदेश द्याल? सर, मी संदेश तर काही देऊ शकत नाही, पण एक प्रार्थना म्हणून सनी बोलतो आहे की जगातील सर्व काही मंडळी, भगत लोक, भाविक लोक हे जर जी पारंपरिक भक्ती करत आहात ती भक्ती अगदी चुकीची भक्ती करतात, तरी संत रामपालजी महाराज यांना शरण जाऊन आणि आपला प्रपंचिक किंवा धार्मिक हा वेळ आपण चांगल्या तऱ्हेने घालू शकता. आणि ज्याला काही नामदीक्षा घ्यायची असेल त्यांना टी व्ही चॅनलवर आश्रमावरून मोबाईल नंबर येतात, ते नंबर घेऊन त्याच्यावर फोन लावून आणि विचारपूस करून ते आपल्याला सगळं सांगतात. कोण्या ठिकाणी तुमचं नामदान केंद्र आहे, काय आहे, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, हे आपल्याला सगळं ॲड्रेस सहित सांगतात आणि त्याचं अनुकरण करून आपण आपलं पुढील काम चालू ठेवावं. सर, जसं आता आपण उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होत असताना टी व्ही चॅनल्सवर बरेचसे नंबर फ्लॅश होतात आणि त्या जर मोबाईल नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकतो. तर ह्या विधीसाठी त्या साधकाला संत रामपालजी महाराजांच्या केंद्रावर जाऊन किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाने सर, कुठलाच खर्च नाही, बिलकुल निशुल्क नामदीक्षा. आणि आपल्याला प्रसाद, फोटो, मंत्राचं कार्ड हे सगळं त्यांच्या खर्चातून, हे सगळं काही आपल्यासाठी आपण घरून काहीच न्यायचं नाही आणि तिथून मात्र आपल्याला प्रसाद वगैरे हे ते सगळं ते देतात त्यांच्यामार्फत. निशुल्क फोटो वगैरे हे सगळं तेच देतात. धन्यवाद सतसाहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.